श्री स्वामी समर्थ. प्रार्थना एक अमोघ शक्ती. अमेरिकेतील काही हॉस्पिटलमध्ये गेल्या काही वर्षापासून एक मोठा अजब प्रयोग सुरू आहे. तेथे रोग्यांना लवकर आराम मिळावा म्हणून औषध उपचारांच्या जोडीला सामूहिक प्रार्थनाही केल्या जातात. आणि आश्चर्य म्हणजे हे प्रयोग कमालीचे यशस्वी होत असल्याचा निर्वाळ तेथील अनेक प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला आहे. प्रार्थनेमध्ये खरोखरच इतके दिव्य सामर्थ्य आहे का? प्रार्थनेमुळे असाध्य गोष्टी साध्य होऊ शकतात का? ॲलेक्सिस कॅलिरसारखे शास्त्रज्ञ प्रार्थनेची महती मुक्त कंठाने गातात. प्रार्थनेच्या प्रचंड प्रभावाने आपले जीवन उजळून टाकणाऱ्या महान व्यक्तीत महात्मा गांधी, पंडित मनमोहन मालवीय, ॲप्टन सिन्क्लेअर इत्यादींची उदाहरणे प्रसिद्ध आहेत. प्रार्थना हा त्यांचे जीवन उजळून टाकणारा जणू परीच ठरला. ही उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या तसेच जगाच्या कल्याणासाठी रोज थोडा वेळ का होईना परमेश्वर प्रार्थना केली पाहिजे. ती करण्याची वेळ ठराविक असावी. इतकेच नव्हे तर ती अंतःकरणापासून केली पाहिजे. 8 पहारा माझारी मोटके निमिष भरीत देऊ जाय, असे भगवंतांनी गीतेच्या 12व्या अध्यायात म्हटले आहे. प्रार्थनेमुळे खरोखरच अनेक चमत्कार घडू शकतात. या संदर्भात नुकतीच वाचलेली एक सत्यकथा प्रथम वाचकांपुढे ठेवतो. संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लेखक कैलासवासी ह. भ. प. ल. रा. पारांकर यांनी चरित्रचंद्र या नावाचे एक मोठे सुंदर आत्मवृत्त लिहिले आहे. हे पुस्तक अतिशय मनोरंजक व वाचनीय आहे. प्रस्तुत पुस्तकात कैलासवासी पारांकरांनी आपल्या आयुष्यातील कितीतरी विलक्षण प्रसंग प्रसन्न रसाळ भाषेत कथन केले आहेत. पृष्ठ 17 असाच एक विलक्षण प्रसंग वाचावयास मिळतो. तो प्रसंग पांगारकरांच्या भाषेत वाचण्यात मौज आहे. पांगारकर लिहितात, मला 8वे वर्ष लागताच आकडी फिट्स येऊ लागली. उभ्या उभ्या कोठे तरी पडावे, लागावे, खरचटावे, तोंडाला फेस यावा, बेशुद्ध व्हावे असे प्रकार सुरू झाले. घरातील मंडळी घाबरली. गावठी उपाय झाले. नवसयास झाले. घरातील मंडळींच्या वाटाघाटीत व दुःखशोकात भाऊ सामील झाले नाहीत. त्यांच्या नित्यक्रमात रत्तीभर फरक पडला नाही. पोर वाया चाललंय, देव करीत बसतात, पोराकडे लक्ष देत नाहीत. पुण्यातील बापू मेहेंदळकर नामांकित वैद्य आहेत, त्यांना तरी दाखवावे, अशी घरात कुरबुर झाली. दादा व बापू 8 महिन्याच्या अंतराने वारले. दादांचे मजवर अतिशय प्रेम होते. मला त्यांचा लळा होता. बाप जन्मताच खाऊन टाकला म्हणून जननी माझा राग करी. मला बडवी मारी. म्या तिला भयाने दादांच्या मागे जाऊन लपावे. दादांनी म्हणावे, राधाबाई, खबरदार बाळाला मारलंस तर तुमच्या धाकेने पोर वाळेल. एक दिवसात 3 वेळा जोरदार आकड्या आल्या. ताईंच्या तोंडाचे पाणी पळाले. आई भाऊंवर खूप रागवली. त्यांना वाकडे तिकडे बोलली. भाऊंनी मनात काही योजना केली. त्यांनी शेतीची कामं करणारा यास रात्री 10 वाजता दारापुढे गाडी घेऊन हजर राहण्यास सांगितले. भाऊंनी पहाटे 2 वाजता उठून स्नानसंध्या पूजा केली व 4-5 वाजता मला गाडीत घालून पुण्याच्या वाटेला लावले. सर्वांना वाटले की हे बाळाला घेऊन पुण्यास बापू मेहेंदळेंच्या दवाखान्याला चालले आहेत. गाडी मैलभर गेल्यावर तेथून दुसरा रस्ता आळंदीकडे फुटतो. त्या रस्त्याने गाडी नेण्यास भाऊंनी गाडीवाल्यास सांगितले. भाऊंची ज्ञानेश्वर महाराजांवर अत्यंत श्रद्धा. पंढरपूर व आळंदी याशिवाय ते बहुधा कोठे गेले नाहीत. एकदा फक्त गिरीला गेले होते. गाडी आळंदीस येतात नेहमीच्या क्षेत्रोपाध्याकडे आम्ही उतरलो. नैवेद्य, ब्राह्मण, सुवासिनी सांगितल्यावर भाऊंनी मला इंद्रायणीवर नेले. तेथे दोघांची स्नाने झाली. आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात गेलो. भाऊंनी पंचामृताचा पादुकांवर अभिषेक करून पूजा केली. मी त्यांच्यासमोर पादुकांच्या दुसऱ्या बाजूला बसलो होतो.
मला काही फुले तुळशी वाहण्यास सांगितले व माझे डोके आपल्या दोन्ही हातांनी धरून पादुकांवर ठेवले व सद्गतीत अंतःकरणाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील अर्थाची प्रार्थना केली. देवा, तुझा बाळ तू याच सांभाळ, याची न आभाळ काही करी. संसार जंजाळ वारी कृपाजाळ, दारी करी काळ हा चाकरी. दावी न वैद्या न धन्वंतरी यास, तू एक विश्वास हा अंतरी. बा वाचवी या तत्कर्ती गाण्यास, लावी खरी आस माझी हरी. तुझ्या वाचून मी दुसरा वैद्य जाणत नाही व तुझ्या चरणतीर्था वाचून मी याला दुसरे औषध देणार नाही. असे म्हणून भाऊंनी माझ्या तोंडात तीर्थ घातले आणि ज्ञानेश सद्देश स्वभक्तीकृत सत्प्रार्थना ऐकली. देहाची मम दुर्दशा पुनरपी नाही कधी जाहली. भक्ते प्रेमरसे सद्वर्वे देवासी लाभईली. देवे त्यासी उपेक्षिणे न कधीही, ऐसे कुणी ऐकिले. श्री पांगरकर शेवटी लिहितात, त्या क्षणापासून ह्या क्षणापर्यंत मला कधीही आकडी आली नाही. कैलासवासी पांगरकरांच्या या उदाहरणावरून जगातील कित्येक अशक्य गोष्टी केवळ मनोभावे केलेल्या ईश्वराच्या प्रार्थनेमुळे शक्य होऊ शकतात असे दिसते. श्री स्वामी समर्थ.